याची दुसरी महत्त्वाची बातमी, राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे आणि आता मराठी सक्तीच्या मुद्द्यावर एक मोठी घडामोड समोर येते। याच वादावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी विविध रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावली आहे। प्रशासकीय स्तरावरचा हा पेच सोडवण्यासाठी बैठकीनंतर परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मगच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ऋतिक, आपण बघतोय आज अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक आणि या बैठकीत महत्त्वाचा तोडगा निघू शकतो। आज हा पेच सुटेल का, काय वाटतं? कारण रिक्षा टॅक्सी चालक संघटना आपल्या मागणीवर ठाम आणि दुसरीकडे सरनाईक सुद्धा। एकंदरीत बघतोय की हा वाद जो आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। 1 तारखेनंतर मराठी हे अनिवार्यच असेल आणि ती व्यावहारिक मराठी बोलावीच लागेल अशा पद्धतीची भूमिका आपण बघितलं तर राज्य सरकारने घेतलेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे त्यांचेच नेते आहेत संजय निरुपम हे या निर्णयाच्या विरोधात आहेत। त्यांनी फेरविचार करावा अशी त्यांची मागणी आहे। तर टॅक्सी चालक मालक संघटनेचे आणि कामगार नेते शशांकराव देखील या आंदोलनाच्या पावित्र्यात आहे। हा निर्णय लागू जर झाला तर आम्ही 4 तारखेपासून संप पुकारू, मुंबईमध्ये सर्व जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत ते सेवा देणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे। दोघंही नेते एकमेकांच्या भूमिकेवरती ठाम आहे ना। तर याच्यावरच तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयीन जे दालन आहे प्रताप सरनाईक यांची बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात संजय निरुपम हे पत्रकार परिषद देखील घेतील, त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट करतील आणि त्यानंतर 12:30 वाजता ही जी प्रताप सरनाईक आणि संजय निरुपम शशांकराव या तिघांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। प्रताप सरनाईक आपली भूमिका स्पष्ट करतील आणि हे दोघे नेते देखील आपापली भूमिका स्पष्ट करतील। मात्र याच भूमिकेच्या पार्श्वभूमीवरती दुसरीकडे मनसेने देखील आपण बघितलं तर संदीप देशपांडे यांनी देखील एक ट्विट करत प्रताप सरनाईक यांना उद्देशून असं म्हटलेलं आहे की आता हा निर्णय घेतलाय तर आता माघार नको अशा पार्श्वभूमीवर एकंदरीत आपण बघतोय की आता पेच जो आहे तो कुठेतरी निर्माण झालेला आहे। शासन देखील आपल्या निर्णयावरती ठाम आहे, मात्र कामगार संघटना देखील ऐकायला तयार नाही आहेत। तर आपण या बैठकीनंतर देखील शशांकराव यांच्या वतीनं आपण बघितलं तर गोरेगाव येथे एक मोठी जे टॅक्सी चालक आणि वाहक आहेत यांना आता बैठक आयोजित केलेली आहे। त्यांच्या आंदोलनाची पुढच्या दिशा देखील ठरवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो आणि त्यानंतर या मोर्चामध्ये काय दिशा ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान ऋतिकने आता ज्या ट्विटचा उल्लेख केलेला आहे त्याच मराठी सक्तीच्या निर्णयावरून संदीप देशपांडेंनी काय ट्विट केलेले आणि प्रताप सरनाईकांना काय विनंती केली आहे, एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। माननीय प्रताप सरनाईक यांना नम्र विनंती, आता माघार घेऊ नका।